देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 करता आपल्या हिंदुस्थानचे बजेट सादर केलेले आहे। विकास, प्रगती, गरीब नागरिक आणि आपला अन्नदाता शेतकरी यांच्या दृष्टीने उत्साहवर्धक, आनंददायक असं हे बजेट देशाला या जागतिक स्पर्धेत महासत्ता बनवण्याचे जे आपलं स्वप्न आहे त्याकडे नेण्याचा, प्रत्येक स्तरावरील नागरिकाचं जीवनमान उंचवण्याचं काम या बजेटने केलेलं आहे। सबका साथ, सबका विकास आणि सर्वसमावेशक विकास या बजेटचं महत्त्व आहे। उत्पन्न मर्यादा, जे 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाहीये, हा फार मोठा निर्णय, सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांच्या फायद्याचा हा निर्णय माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्यांनी घेतलेला आहे। त्याचबरोबर जो आपला अन्नदाता आहे, जो शेतकरी राजा, किसान राजा, यासाठी सुद्धा अनेक निर्णय या बजेटमध्ये घेतलेले आहेत। पंतप्रधान धनधान्य योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे योजना। मत्स्य उद्योग असेल, अनेक योजना यांनी या मध्यमवर्गीय, गरीबवर्गीय शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या आहेत। सूक्ष्म उद्योगांना चालना दिलेली आहे। स्टार्टअपसाठी विशेष निधी उपलब्ध केलेला आहे। राज्यांना जे लोन घेता येणार आहे त्यासाठी सुद्धा विदाउट इंटरेस्ट 50 वर्ष करता लोनची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे राज्यांचा विकास होणार आहे। जलजीवन मिशनची मर्यादा वाढवलेली आहे। विकासांकरता जी शहरं आहेत 1 लाख करोड रुपयांची तरतूद केलेली आहे। बिजली विकास, विकसित भारत परमाणु ऊर्जा मिशन, सामुदायिक विकास योजना, अशा अनेक योजना यामध्ये सर्वसामान्य भारतीयांकरता त्यांनी योजलेल्या आहेत। त्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे। विमान वाहतूक क्षेत्रात 12 क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी वाढवणार आहेत। 100% उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर SC ST ज्या आपल्या महिला आहेत आणि त्यांच्याकरता 2 कोटी रुपयाचं कर्ज आपण या ठिकाणी महिलांना देण्यात येणार आहे। 5 लाख SC ST महिला उद्योजकांकरता 2 कोटी रुपयापर्यंत टर्म लोन दिलं जाणार आहे। स्टार्टअपसाठी 10 कोटीची मर्यादा ठेवलेली आहे। डेअरी आणि फिशरी उद्योगसाठी 5 लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी देण्यात आहे। देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड हा अर्थसंकल्प होणार आहे। तेल बियांच्या बाबतीत देखील निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळण्यासाठी त्याचा फायदा मिळणार आहे। शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे। PPP प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात आलेल्या आहेत। युवकांच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थसंकल्प आहे। सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे। आणि अभिमानाने सांगेल, कालच्या राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये काल आमच्या मतदारसंघाचा उल्लेख झाला। अंतर्गत मेट्रो जी ठाणे याकरता सुरू आहे, लाखो हजार करोड रुपयांची तरतूद या अंतर्गत मेट्रोसाठी केलेली। आणि राष्ट्रपतीच्या भाषणामध्ये जी 4 शहरांची नावं घेतली गेली, त्या ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की राष्ट्रपतींनी ठाणे अंतर्गत मेट्रोचा उल्लेख केलेला आहे। आता विरोधक याविरुद्ध बोंबलतायत, याविरुद्ध टीका टिप्पणी करतायत की हा अर्थसंकल्प बिहारसाठी आहे। मला त्यांना एवढंच सांगायचं, तुकड्या तुकड्यांचं आपण राजकारण करतात, त्यामुळे तुकडे तुकड्यांनी पाहताय। 12 लाख रुपयाची जी इन्कम टॅक्स करता जी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे ती काय फक्त बिहारच्या
नागरिकांकरता आहे का हो? हिंदुस्थानातील नागरिक त्याचा फायदा घेणार नाहीत का? शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्या ठिकाणी या तरतूद केलेली आहे. त्यामध्ये काय फक्त बिहारच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे का? मत्स्य उद्योग असेल, गोडाऊन्स असतील, शिपिंग उद्योग असेल, त्याकरता जे तरतुदी केलेल्या आहेत त्या काय फक्त बिहार करता त्याचा उपयोग होणार आहे का? अहो, कॅन्सर याकरता 200 डे केअर कॅन्सर केंद्र उभारणार आहेत. ते काय फक्त बिहार करतायत का? नव्या योजनांसाठी 10 लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. अनेक कॅन्सरवरची औषधं, मेडिकल मधली काही अनेक औषधं ही ड्युटी फ्री केलेली आहेत. त्यामुळे त्यांचे दर कमी होणार आहेत. ते काय फक्त बिहार करतायत का? 10,000 नवीन वैद्यकीय आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढवलेल्या आहेत. 1 लाख जागा झालेल्या आहेत. त्या फक्त काय बिहार करतायत का? त्याचा उपयोग हिंदुस्थानाकरता होणार नाहीये का? केवळ संकुचित वृत्तीने विचार करायचा आणि केवळ टीका करायचा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तुकड्या तुकड्यांचे राजकारण करण्याने तुकड्या तुकड्यांकडे पाहू नये. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखावरनं 5 लाख करण्यात आलेली आहे. अनेक योजना सर्वसामान्य माणसांकरता केलेल्या आहेत. मी खास करून ठाणेकर जनतेच्या वतीने माननीय नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विशेष आभार मानेल की आपण देशाच्या विकासाच्या दृष्टीने जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो संसदेत मंजूर होईल, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु आमच्या ठाणेकरांच्या वतीने मी आपले विशेष आभार मानेन. हा देश पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने, प्रत्येक नागरिकाला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने, देशाच्या विकासाच्या दृष्टीने, राज्यांच्या विकासाच्या दृष्टीने आपण जे पाऊल उचललेलं आहे ठाणे